वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय। पूर्वी जे जे आजपर्यंत महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले त्या साधू संतांची माहिती आम्ही तिथं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत भारतभूषण आपले भारतरत्न नंतर महाराष्ट्रभूषण आणि ज्ञानपीठ असं मान्यवरांना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांची पण इत्थंभूत माहिती। त्याच्यानंतर आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामधले देखील कुठले वृत्तपत्र काय करत होते, त्याच्यामध्ये आत्रेंची भूमिका काय होती, SM जोशींची भूमिका काय होती, उत्तमराव पाटलांची भूमिका काय होती, शाहिरांची भूमिका काय होती, अशा अनेक मान्यवरांची सगळी तिथं माहिती आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे दस्तऐवज वगैरे, त्यांची पत्र, चव्हाण साहेबांची पत्र, अशा खूप काही माहिती तिथं आम्ही दिलेल्या आहेत की नवीन पिढीला पण त्या लक्षामध्ये याव्यात। काही अतिशय उत्तम प्रकारचे जे चित्रकार आहेत त्यांची पेंटिंग, नंतर तुमचे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांचा मूर्तिकार, कलाकार म्हणण्यापेक्षा मूर्तिकार, त्यांनी बनवलेल्या मूर्त्या, असा खूप चांगला कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक भागातली सगळ्या रिजनमधली तिथली पवित्र माती आम्ही आणि पवित्र पाणी हे तिथं आम्ही एकत्र करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही केला। अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे। आज पण इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी परत जाणार आहे। एका गोष्टीचं दुःख आहे, महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं, परंतु आमची चंदगडची जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली। इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं केलेली होती। राजेश पाटलांचं काम चांगलं होतं, मी पण उपमुख्यमंत्री या नात्याने जेवढी काही मदत करता येईल ती केली होती। मुश्रीफ साहेबांनी पालकमंत्री या नात्याने जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं, पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले, आम्ही कमी पडलो। त्याच्यामुळं मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला। तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा गेली, बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या, असं साधारण झालं। पण ठीक आहे, पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं, पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं। जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढे, शेतकऱ्यांच्या पुढे त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्या करता सत्कार्य निमित्त आहे। खरं आता इतके दिवस होऊन गेले, 100 दिवस पण आम्हाला पूर्ण झाले। त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल, लोकांना सर्व्हिस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी त्याचा रिझल्ट चांगले मिळण्याच्या करता प्रयत्न करणं, अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत। म्हणजे आत्ताच नाही थांबणार नाही, पुढं पण ते आमचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।